महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात विकास कामे वेगाने सुरू आहेत. अशातच राज्य सरकारने कुंभमेळा प्राधिकरणाला 1200 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे आता विकास कामे अधिक वेगात आणि उत्तम होण्यास मदत होणार आहे. नगर विकास विभागाने शुक्रवारी या संदर्भात शासन निर्णय जारी केलाय. हा निधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आवश्यक कामासाठी वापरला जाणार आहे. राज्यातील शासकीय विभागांअंतर्गत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा ऑनलाईन घेण्याचे नियोजन आणि अंमलबजावणी यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने आज याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. पुण्यात एफडीएची मोठी कारवाई सुरू आहे. पुण्यासह महाराष्ट्रातील 10 बेकरी, रेस्टॉरंट आणि कॅन्टीनचे परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. स्वतः देवाचा अवतार असल्याचा दावा करून भाविकांची फसवणूक करणाऱ्या अशोक एकनाथ खरात उर्फ कॅप्टन भोंदूबाबतच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. ईडीने त्याच्या विरोधात 42.88 कोटी रुपयांच्या कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात विशेष पीएमएलए न्यायालयात तब्बल 3000 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात त्याची पत्नी कल्पना खरातसह आणखी 4 जणांनाही आरोपी करण्यात आले आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सादर केलेल्या भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. एमएसआरटीसीने 13.56% ही भाडेवाढ केली आहे. एसटी प्रवाशांना सुरक्षित, दर्जेदार आणि अखंड सेवा देण्यासाठी ही भाडेवाढ अपरिहार्य होती. वाढत्या खर्चाचा भार सहन करत राज्यातील लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या एसटीच्या दैनंदिन कार्यावर आर्थिक ताण निर्माण होत असल्याने सेवा सुरळीत ठेवण्यासाठी भाडेवाढीचा निर्णय आवश्यक ठरला आहे, असे म्हटले जात आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. मंत्रिपद मिळवण्यासाठी त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात हालचाली देखील सुरू झाल्या आहेत. पार्थ पवार यांची केंद्रात वर्णी लागण्याची शक्यता आहे. पार्थ पवार यांना मंत्रिपद मिळावं यासाठी राष्ट्रवादी पक्षाकडून लॉबिंग सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका राजकीय पक्षाची एंट्री होणार असल्याचे निश्चित झाले आहे. तेलंगणात त्याबाबतची रणनीती ठरली असून लवकरच त्याबाबतची घोषणा देखील केली जाणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मतविभाजनाचा धोका निर्माण होऊ शकतो. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री तथा प्रख्यात तेलुगू अभिनेता पवन कल्याण यांच्या जनसेवा पक्षाची महाराष्ट्रात स्थापना करण्यासंदर्भात हैदराबाद येथील एका बैठकीत चर्चा झाली. त्यात महाराष्ट्रातील पक्षाच्या वाटचाली संदर्भात घोषणा होणार आहे. खासगी रुग्णालयांमध्ये निष्क्रिय इच्छामरण आणि इच्छापत्र संबंधित प्रकरणांची हाताळणी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी प्राथमिक आणि दुय्यम वैद्यकीय मंडळे स्थापन करण्याबाबतची नियमावली जाहीर करणारा निर्देश जारी केला आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनाही 1 जानेवारी 2026 पासून 2% महागाई भत्ता वाढ थकबाकीसह तातडीने लागू करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. सुट्या दुधाच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या निर्णयाचा अन्न व औषध प्रशासनाने पुनर्विचार करावा, असे आवाहन महाराष्ट्रातील किरकोळ दूध विक्रेत्यांनी शुक्रवारी केले आहे. निर्णयामुळे डेअरी व्यवसायाशी संबंधित असलेल्या सुमारे 15 लाख लोकांच्या उपजीविकेला धोका निर्माण होईल, असा दावा विक्रेत्यांनी केला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून देशातील चलनी नोटांच्या संदर्भात एक अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. लवकरच देशात कागदी नोटांऐवजी प्लास्टिक म्हणजेच पॉलिमर पासून बनवलेल्या नोटांचा पहिला पायलट प्रोजेक्ट सुरू होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार देशात नव्या पिढीचे चलन आणण्याच्या आरबीआयच्या नियोजनातील हे एक मोठे पाऊल मानले जात आहे. महिनाभरापूर्वी नीट पेपरफुटी प्रकरणाने राज्यात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात पेपरफुटीचा मास्टरमाइंड असलेल्या पी.व्ही. कुलकर्णी आणि त्यांच्याशी संबंधित शिवराज मोटेगावकर संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. मोटेगावकरने केमिस्ट्रीच्या प्रश्नांसाठी 5 लाख रुपये दिल्याची माहिती आहे. सीबीआयच्या तपासामध्ये ही धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. सीबीआयच्या तपासानुसार मोटेगावकरचा मुलगा कुलकर्णी यांच्या केमिस्ट्री ट्युटोरियल्स या कोचिंग क्लासमध्ये शिक्षण घेत होता. ठिकाणी प्रश्नपत्रिकेतील प्रश्न पुरवण्यात आल्याचे तपासातून समोर आले आहे. लीक झालेल्या प्रश्नांच्या बदल्यात मोटेगावकरने 5 लाख रुपये दिल्याचा आरोप आहे. सलमान खानला लक्ष केल्यानंतर बिश्नोई टोळीने आता आमिर खानला लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत बिश्नोई टोळीचे कथित सदस्य आरजू बिश्नोई आणि टायसन बिश्नोई यांनी आमिर खानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आमिर खानने गौरी स्प्रॅटशी काही दिवसांपूर्वी लग्न केले. त्याचा हा 3रा विवाह आहे. आमिर खान लव्ह जिहादला प्रोत्साहन देत आहे, असा आरोप करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
राज्यातील 4 प्रमुख उच्च शिक्षण संस्थांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून क्वांटम टेक्नॉलॉजी हा मुख्य विषय म्हणून सुरू करण्यात येणार आहे. तसेच पुढील शैक्षणिक वर्षापासून पूर्ण वेळचा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन आहे. प्रत्येक संस्थेत क्वांटम टीचिंग लॅब उभारण्यात येणार असून सध्या उपलब्ध असलेल्या आंतरराष्ट्रीय क्वांटम संगणकावर विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यासाठीही निधी मंजूर करण्यात आलाय. यासंबंधीची माहिती मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांनी दिली आहे. भारताने अंतराळ मोहिमेच्या क्षेत्रात एक सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा नवा इतिहास रचला आहे. हैदराबादमधील स्कायरूट एरोस्पेस या खाजगी स्पेस स्टार्टअप कंपनीने विक्रम-1 हे रॉकेट आपल्या पहिल्या ऑर्बिटल मिशनसाठी यशस्वीरित्या झेपावले आहे. हे मिशन केवळ स्कायरूट कंपनीसाठीच नाही तर संपूर्ण भारताच्या अंतराळ इतिहासासाठी अत्यंत मैलाचा दगड ठरणार आहे. या ऐतिहासिक उड्डाणादरम्यान काही तांत्रिक अडचणींमुळे सुरुवातीला थोडा उशीर झाला होता, मात्र त्यावर मात करत रॉकेटने यशस्वी झेप घेतली. या ऐतिहासिक आणि अभिमानास्पद कामगिरीमुळे भारत आता जगातील अशा निवडक देशांच्या यादीत सामील झालाय जिथे खासगी कंपन्यांनी आपल्या बळावर रॉकेट लॉन्च केले आहे.